कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे तुझवीन शंभो मज कोण तारे। नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहलता सखी कट्टामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर सध्या पवित्र असा श्रावण मास सुरू आहे। श्रावण मासाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण मासात जेवढे महत्त्व भगवान शिवशंकराच्या आराधनेला पूजेला आहे तेवढेच महत्त्व त्यांच्या प्रिय अशा रुद्राक्षाला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्षाचे महत्त्व, त्याचे फायदे काय आहेत ते पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी कट्टा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हिंदू धर्मात रुद्राक्ष पूजेला विशेष महत्त्व आहे। रुद्राक्ष म्हणजे एक धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे फळ। या झाडाचे नाव इलाओकार्पस गॅन्स्ट्रिओ असे आहे। याच झाडाला रुद्राक्षाची फळं येतात, त्यालाच आपण रुद्राक्ष असे म्हणतो। रुद्राक्षाला शिवशंकराचे स्वरूप मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते। रुद्राक्षाचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देणारे फायदे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रुद्राक्ष धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, नकारात्मक विचार कमी होतात, एकाग्रता वाढते। रुद्राक्ष धारण केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते। रुद्राक्ष धारणेसाठी देखील उपयुक्त आहे, कारण ते एकाग्रता वाढवण्यास मदत करते। रुद्राक्ष एकमुखी, द्विमुखी, तीनमुखी पासून 14 मुखीपर्यंत असतात। प्रत्येक रुद्राक्षाचे स्वतःचे फायदे आणि महत्त्व आहे। रुद्राक्ष धारण केल्याने भाग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो। धन आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी मदत होते। रुद्राक्ष ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यात देखील मदत करतात अशी मान्यता आहे। रुद्राक्ष धारण केल्याने वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि वाईट कर्मापासून सुरक्षा मिळते अशी देखील मान्यता आहे। एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवान शंकराचे स्वरूप मानले जाते। हा रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची अपार कृपा प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे। कोणीही रुद्राक्ष धारण करू शकतो। सर्व स्त्री, पुरुष, मुले रुद्राक्ष धारण करू शकतात। रुद्राक्ष धारण केल्यावर वाईट कृत्यापासून दूर राहावे। खरा रुद्राक्ष हा पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा करावी असे शिवपुराणात आहे। जेथे रुद्राक्षाचे पूजन होते तिथून लक्ष्मी दूर जात नाही। ज्या घरात रुद्राक्षाचे पूजन होते तेथे अखंड लक्ष्मीचा वास होतो, आत्मबळ वाढते, वाईट शक्तीपासून बचाव होतो। रुद्राक्ष धारण केल्याने स्त्रीरोग, नेत्ररोग व किडनी रोग संबंधित आजार देखील दूर होतात अशी देखील शिवपुराणात मान्यता आहे। 108 मण्यांची माळ रुद्राक्षांची गळ्यात घातली असता खूप आश्चर्यकारक असे बदल होतात अशी देखील मान्यता आहे। तर तुम्ही देखील या पवित्र अशा श्रावण महिन्यात या रुद्राक्ष पूजेचा महिमा अनुभवावा हीच सर्वांना विनंती। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी कट्टा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।